सजवले ते वरदान म्हणजे बुद्धीचे. पण ह्या बुद्धीसोबत माणसाला मिळाली ती निर्णय घेण्याची क्षमता आणि त्याचे स्वातंत्र्य देखील. असे जर माणसाला मोकळे सोडले तर ह्याही स्वातंत्र्याचे शोषण होणार ही काळजी देवालाही करायची वाटली असावी आणि म्हणूनच त्यांनी आपल्याला प्रदान केला की विकृती टाळण्याचा मार्ग म्हणजेच विवेक. याज्ञवल्क्य ऋषी म्हणतात विवेक हा धर्माच्या 4 प्रत्यक्ष स्रोतांपैकी आहे. मग जगाच्या सुलभ गतीसाठी विवेक ही एक मूलभूत गरजच ठरते. याच विवेकाचे महत्व जेव्हा संत सेना महाराज आपल्या अभंगात सांगतात तेव्हा ते म्हणतात विवेक दर्पण आईना दाऊ, म्हणजेच काय तर विवेकाचा आरसा दाखवतो. परंतु आज मला हा त्यांचा विवेकाचा दर्पण कुठेतरी दुर्मिळ होताना दिसू लागतो आणि म्हणूनच त्याला शोधण्याचा मार्ग सापडणे हे महत्वाचे ठरते. याच मार्गावर बोलताना आज मी वेदांत जोशी आपल्या सर्वांसमोर विषय मांडतो आहे संत सेना महाराजांचा विवेक दर्पण आणायचा कुठून. मंडळी, आपण विवेकाविषयी बोलताना चांगल्या वाईटातला फरक समजणे एवढे बोलून मोकळे होतो. पण सेना महाराज त्याही पुढे जाऊन आपल्याला शिकवतात की फक्त समज पुरेसा नाही तर विवेकाने आत्मपरीक्षण आणि विवेकशील कृत्य देखील तितकेच महत्वाचे ठरतात. सेना महाराज म्हणतात त्याचे मानावे विटाळ लोका पिढी तो चांडाळ. अर्थातच काय तर लोकांना ज्याच्याने पीडा होईल ते कृत्य वाईट म्हणाल. मग असे वाईट कृत्य करणारा व्यक्ती हा विवेक शून्य नाही तर दुसरे काय. माणूस जेव्हा आपल्यामधल्या षड्रिपूंच्या आहारी जाऊ लागतो तेव्हा त्याचा विवेक हा क्षीण होत जातो. मग परिणामतः माणूस वाईट कृत्य करू लागतो, विवेकहीन वर्तन करू लागतो. परंतु ह्याच अवगुणांना मारक असलेली श्रद्धा आणि भक्ती जेव्हा मनामध्ये बळावत जाते तेव्हा त्यांच्या जोरावर विवेकही तग धरतो आणि बलवानही होतो. हे सांगताना संत सेना महाराज म्हणतात समर्थाचे वचन असे प्रमाण शरणागता जाण जतन केली. म्हणजे श्रद्धेने समर्थाला शरण गेलेल्या व्यक्तीचे जतन होते, प्रगती होते आणि मन निर्मळ होते. मग असे हे निर्मळ झालेले मन आपलेच प्रतिबिंब दाखवत जणू विवेकाचा आरसा ठरते. ह्या वाईट कृत्यांची विवेकहीन वर्तनाची प्रेरणा जरी माणसाला षड्रिपूंकडनं मिळत असली तरी त्यामागचे साहस मिळते ते खोट्या श्रेष्ठत्वाच्या भावनेतून. मी उर्वरित जीवांपेक्षा श्रेष्ठ आहे, मी कसेही वागलो तरी माझे काही बिघडणार नाही अशी भावना जेव्हा माणसाच्या मनात येते तेव्हा माणूस स्वैर विवेकहीन कृत्य करू लागतो. हा अहंकार जेव्हा मनातून जातो, हा द्वंद्वभाव नाहीसा होतो, तेव्हा मात्र या विवेकहीन वर्तनामागची प्रवृत्ती ही क्षीण होत होत संपत जाते. जेव्हा आपण संपूर्ण सृष्टीत एकच सत्य ब्रह्म असे बघू लागतो तेव्हा आपले मन समूळ शुद्ध होते. मग या समूळ शुद्ध झालेल्या मनामध्ये फक्त आणि फक्त विवेक वास करतो. आणि हे सांगताना संत सेना महाराज म्हणतात हारपले तुझे पण फिटला संदेह निमाली वासना गेला देह भाव. म्हणजे हे द्वैत नष्ट झाल्यावर मनातला संदेह आणि विकृतीची वासना ही संपुष्टात येते. म्हणून जेव्हा आज मी विषयामध्ये विवेक दर्पण आणायचा कुठून हा प्रश्न पाहतो तेव्हा मला त्याचे उत्तर हे त्या विषयातच सापडू लागते. मुळात हा विवेक दुसरीकडे कुठेही नसून तो आपल्याच मनात लपलेला असतो. परंतु जर तसे असेल तर मग तो आपल्याला सापडत का नाही. आज विवेकाच्या विकृतीचे समाजाच्या लोकांचे वेगळे उदाहरण देण्याची मला इथे फारशी गरज वाटत नाही. भ्रष्टाचारापासून राजकारणापर्यंत समाज भान नसण्यापासून तर साक्षर अशिक्षिततेपर्यंत आज मला जागोजागी या विवेकाच्या दर्पणावर विकृत बुद्धीच्या धुळीचे आच्छादन दिसू लागते. आणि याच धुळीखाली लपलेला हा विवेकाचा दर्पण हा मला दुर्मिळ होताना दिसू लागतो. मग आता तो शोधायचा तरी कसा. तर संत सेना महाराज आपल्या आम्ही वारिक वारिक या अभंगात विवेक दर्पणाचा उल्लेख करतात. त्याच अभंगात ते आपल्याला त्याला मिळवण्याचा मार्ग देखील सांगतात. जेव्हा कामक्रोधांची नखे आपण काढून टाकतो तेव्हा आपले मन हे निर्मळ होते, शांत होते, स्थिर होते. जेव्हा अहंकाराचा शेंडा पेळला जातो त्याच क्षणी आपण आपले कृत्य आपली वर्तन ही नम्रतेने विवेकाच्या कसोटीवर पुन्हा पुन्हा परखू लागतो. म्हणजेच काय तर विवेकशील कृती करू लागतो. जेव्हा देई मज जन्म देवा करील सेवा आवडी या सेना महाराजांच्या विवेकशील युक्तीनुसार आपला अनुभव होत जातो तेव्हा प्रत्येक कृती ही विवेकाचीच ठरते. कारण सर्वे सुखिना संतु हा एकच भाव त्यामागे दिसत असतो. शेवटी काय तर चौवर्णा देऊन या हात सेना राहिला निवांत ह्या ओवीप्रमाणे अशी व्यक्ती ही निवांत होते म्हणजेच परमानंदी होते. विषयाला पूर्ण करताना मला त्यातल्या प्रश्नाचे उत्तर पुन्हा एकदा स्पष्ट करावेसे वाटते. जिथे आपल्या मनाचे विकार असतील तिथेच विवेक सुद्धा असेल म्हणजेच आपल्या अंतरात. मग ह्याच विवेकाच्या परीक्षेवर जेव्हा आपण आपल्या निर्णयांची आपल्या वर्तनाची योग्यता अयोग्यता चाचून पाहतो, अयोग्य वर्तन टाळू लागतो तेव्हा आपण खऱ्या अर्थाने विवेकाचा दर्पण वापरतो. परंतु त्या दर्पणामध्ये आपले रूप नव्हे तर आपले चरित्र दिसत असते. आणि तो दर्पण आणायचा कुठून तर सेना महाराज आणि अशा अनेक संतांनी आजवर सांगितलेल्या आणि दाखवलेल्या मार्गावरून चालतानाच तो दर्पण आपल्याला सहज प्राप्त होतो. एवढे बोलून संपवतो. धन्यवाद.